आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला। भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील घटना। ऐन शेतीच्या मशागतीच्या वेळी शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण। तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर पहाटेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याची घटना भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे घडली आहे। या हल्ल्याच्या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। तसेच यापूर्वी देखील भूम परिसरात असलेल्या औद्योगिक जवळील पिसाळे यांच्या गोठ्यामधील एक वासराला देखील बिबट्याने फाडले होते। याबाबत सविस्तर वृत्त असे की भूम तालुक्यातील मौजे मात्रेवाडी येथे 12 डिसेंबर रोजी पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास शेतकरी विजय सोमनाथ माने व त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने हे दोघे रात्री त्यांच्या शेतातील गट नंबर 127 पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। पिकाला पाणी सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले होते। काही वेळाने सागर माने उठून सऱ्यात सोडलेले पाणी कडेला गेले का नाही ते बघण्यासाठी 50 ते 60 फूट अंतरापर्यंत गेले असता अचानक झोपलेल्या विजय सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने भूम येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते। त्यांच्या प्रकृतीची स्थितीची पाहता त्यांना पुढील उपचारांसाठी बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परंडा, भूम, वाशी तालुक्यातील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे। सर नमस्कार। नमस्कार। नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे। अगदी जीवघेणा हल्ला केला, गंभीर जखमी केलेला आहे। तर नेमका तो काय प्रकार घडला, नेमकं काय झालेलं आहे? नमस्कार, मी सागर सोमनाथ माने, मेजर, गाव मात्रेवाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला 4:20 माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोशाला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता। त्याच्यानंतर मग मी दोन दारे मोडले आणि दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दारं मोडण्यासाठी गेलो। मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असं चावा घेतला। त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला वाटलं की जास्त माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर झाला। त्याच्यानंतर सेकंड वेळेस पण तसंच केलं, पण भावाने वाटलं की मी उठलो तर पुन्हा माझ्या गळ्याला चावा घेईल, माझं काय खरं नाही, म्हणून त्यांनी 2 वेळेस टाइम घेऊन पुन्हा तिसरी वेळेस त्याला बिबट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं, अशा हाताला आणि बरगडीला। त्याच्यानंतर त्याला असं 2 हवा असे मारले। मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडाओरडा केला। मी त्याच्या जवळच होतो, 40 ते 50 मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते, मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि बिबट्याकडे खेळले तर ती त्याला चावा घेत होता, म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही जोरामध्ये आरडाओरडा केला। त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शेतामध्ये गेला, ज्वारीमध्ये गेला। त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन, जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात, सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं, तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं 400 ते 500 मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो। त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्याच्याकडे काही 4 व्हीलर आहे गावामध्ये, जे काय थोडं जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। त्याच्यानंतर
पुढील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी इथे नेण्यासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे.